नमस्ते शेतकरी मित्रांनो. खरीप 2024ची नुकसान भरपाई मंजूर. येथे जिल्ह्याची संपूर्ण यादी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये. चला मग. महाराष्ट्र राज्यात 2024च्या खरीप हंगामातील वृष्टी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. राज्यात शेतकऱ्यांना वर्तवून प्रतिक्रिया होते. आता अखेर सरकारने नुकसान भरपाई निर्णय अजून 317 अब्ज रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या लेखातून आपण नुकसान भरपाई सविस्तर माहिती घेणार आहोत. नुकसान भरपाई आकडेवारी 2024 खरीप हंगामातील वृष्टी झालेल्या नुकसानामध्ये महाराष्ट्र सरकारने 317 कोटी अब्ज रुपये मंजूर करण्यात आले. सूत्रांनुसार एकूण यापैकी 162 अब्ज शेतकरी खात्यात जमा केले विरोध कारण प्रतिक्रिया सुरू आहे. प्रत्येक शेतकऱ्याला सरकारने 10,000 रुपये असे नुकसान भरपाई शक्यता आहे. विभागानुसार नुकसान भरपाई. राज्यातील विविध विभागातील नुकसान भरपाई रक्कम वेगळी मंजूर करण्यात आली. येथे प्रत्येक विभाग मंजूर रक्कम आणि त्या वितरण तपशील देण्यात आलेले आहे. नाशिक विभाग सरकारने सुमारे 149.88 अब्ज डॉलर इतके मंजूर करण्यात आलेले आहे. मंजूर रक्कम 2,776,00,000 अधिक वितरण करण्यात आले. 1,227 लाख रुपये वितरण करण्यात नाशिक विभाग शेतकऱ्याला रक्कम अपेक्षित आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी समावेश या विभागातून 56 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. यापैकी 118.46 लाख रुपये नुकसान भरपाई असा मंजूर करण्यात आलेला आहे. 4.4 लाख रुपये अटी बंद आहे. महाराष्ट्र सरकारने 2024 या खरीप हंगामातील अतिवृष्टी नुकसान भरपाई सरकार 317 अब्ज रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. यापैकी 162 अब्ज डॉलर वितरित करण्यात आलेले आहे. तर 155 अब्ज रुपये लवकर वितरित करण्यात जाणार. मदतीने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. विविध विभागातील शेतकऱ्यांना रक्कम मंजूर करण्यात ते वितरण आहे. त्या नुकसान भरपाई करण्यास येतात अवलंबन करणे विविध उपयोग करणं भविष्यात नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई करणं दीर्घकाळ आवश्यक केले जात आहे. शेतकरी मिळण्यास मदत यापैकी पूर्ण नुकसान भरपाई शक्यता त्यामुळे पुढे हंगामात बसवताना करण्याचे पावसाळी अधिवेशन वातावरण निर्माण झाले आहे. धन्य शेतकऱ्यांना अशा नवनवीन पाहण्यासाठी फेसबुक लाईक करा, फॉलो करा, इंस्टा पेजला फॉलो करा, चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून टाका. धन्यवाद.